पंढरपूरच्या कासेगाव येथील यल्लम्मा देवीच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। या यात्रेत तृतीयपंथीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। पंढरपूर तालुक्यातील यल्लम्मा देवीची यात्रा ही एक प्रसिद्ध यात्रा आहे। यात्रेचा पहिला दिवस पंढरपुरातून सुरू होतो। पंढरपुरात यल्लम्मा देवीचा जग अर्थात देवीच्या मूर्त्यांची मिरवणूक निघते। परंपरेप्रमाणे वैभव जोशी यांच्या घरामध्ये तृतीयपंथी यांच्या माहेरपणाचा मानपान होऊन यल्लम्मा देवीचे सर्व मूर्त्या कासेगावकडे मार्गस्थ होतात। कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून तृतीयपंथीय बांधव व देवदासी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। या संदर्भात पंढरपूर बुडाचे मालक वैभव जोशी यांनी अधिक माहिती दिली आहे। मार्गशीर्ष एकादशी, द्वादशी, त्रयोदशीला पंढरपुरापासून जे मूळ ठाणं असलेलं यल्लम्मा देवी रेणुका देवीचं ठाणं कासेगाव, या कासेगावच्या यात्रेचा शुभारंभ आज होत आहे। या यात्रेला तृतीयपंथी जन जोगती हे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, नव्यातून भारतातून आपल्या यल्लम्मा देवीचे जग घेऊन हे आज माहेर चंद्रभागेतून आंघोळ करून आपल्या घरी येतात। इथं त्यांचा आहेर माहेर मान पान त्यांना दिला जातो आणि इथून सावतामाळे मठाच्या इथे राहीबाई मेटकरी, आता बुडकरी ज्योती मेटकरी यांच्याकडे देव जातात। तिथे मानपान घेऊन ही यात्रा कासेगावला जाते आणि कासेगावला गेल्यानंतर उद्या कासेगावमध्ये भक्तांना गंध, लिंब, नैवेद्य हा दाखवला जातो आणि परवा दिवशी ह्या यात्रेची सांगता होते। गावातून देवीची पालखी निघते, 3 मानकऱ्यांच्या घरी पालखी जाते, तिथून ती देवी किचत जाते आणि यात्रेची सांगता होते। अशी या यल्लम्मा देवी कासेगावची तृतीयपंथीयांची भारतातील सगळ्यात मोठी यात्रा आज सुरू होत आहे। मी पंढरपूरच्या बुडाचा मालक वैभव विजय जोशी।